बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का बसलाय। बुलढाणा लोकसभेवर ठाकरे गटाचा उमेदवार राहणार असल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे सामूहिक राजीनामा सुपूर्द केला। बुलढाणा जिल्हा हा पारंपरिकरित्या काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ राहिला आहे। मात्र गेल्या 15 वर्षांपासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादीला तर कधी दुसऱ्या पक्षाला सुटत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करताना अडचण येत आहे। त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढवण्यात यावा आणि काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील सर्वच्या सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत आपलं लक्ष वेधलं। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे सामूहिक राजीनामे दिल्यानं जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात एकच खळबळ उडाली। या राजीनामा नाट्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तात्काळ सगळ्या घडामोडी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळवल्या। बुलढाणा मतदारसंघात 2019ला शिवसेनेचे प्रतापराव जाधव जिंकले होते, पण त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं या जागेवर दावा केला आहे। देण्यात यावी, उमेदवार कुणी असो पण तो काँग्रेसचा सिम्बॉलवर असला पाहिजे अशी आम्ही आज पूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे। जर काँग्रेसला ही जर जागा सोडत नसेल तर आम्ही कसं काम करायचं आणि निष्क्रिय लोकांना तिकीट द्यायचे आणि त्यांचं नेहमी काम करायचं, निवडून आले किंवा पडले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विचारच नाही। त्यामुळे आम्ही सर्वांनी सामूहिक राजीनामे या ठिकाणी आज जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिलेले आहे। पूर्ण जिल्ह्यातून सर्व काँग्रेसचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, सर्व नगरसेवक असतील, त्या ठिकाणी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय राहुल बोंद्रे यांच्याकडे आज भेटीसाठी आले असता ही जागा बुलढाण्याची ही काँग्रेस पक्षाला सोडावी ही दमदार मागणी घेऊन आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत।